नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रियाच भांड फुटणार आहे. म्हणजेच प्रियाने मंगळसूत्र काढून स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. आणि त्यातच आता प्रिया कशी फसणार आहे हेच आपण येणाऱ्या या ट्विस्टमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की सायली आणि अर्जुनने आता एक नवीन व्यक्ती, जो की अर्जुनचा मित्र असतो, जो बिझनेसमन असतो, त्याचं नाव असत अधिराज, आणि त्याला मुद्दामून आता प्रियाच्या आयुष्यात आणलेला आहे. प्रियाच्या आयुष्यात तो आल्यानंतर रियाला त्याने दाखवलेलं आहे की त्याच्याकडे अमाप संपत्ती आहे, आणि ती अमाप संपत्ती पाहून आता प्रियाची जीभ ही खूपच जास्त अघळलेली आहे. म्हणजे तिला पैशांवर प्रेम होतं म्हणूनच तर ती अर्जुन सोबत लग्न करू पाहत होती. अर्जुन नाही भेटला म्हणून तिने अश्विन सोबत लग्न केलं, आणि त्यात आता अश्विन सोबत लग्न करू नये, हातात काही पैसा नाहीये म्हटल्यावर आता हा एवढा मोठा माणूस आहे तर त्याला कसं सोडायचं यासाठी तिने गळ्यातलं मंगळसूत्र बाजूला काढून ठेवलं. का तर त्याला असं दाखवायला की माझं लग्नच झालेलं नाहीये. पण आता सायली अर्जुनने हा जो काही ट्रॅप रचला आहे ना, त्यामध्ये बरोबर प्रिया फसली आहे. प्रिया त्याला भेटायला गेलेली असताना उगाच खोट सांगते की माझं सुद्धा कोणी नाहीये, माझी आई हंतरुणाला खेळलेली आहे, तर वडिलांना पॅरालिसिस झालेला आहे, आणि हे सगळं काही सायली आणि अर्जुन लांबून पाहत असतात. अर्जुनला ओळखून नाही यायला पाहिजे म्हणून अर्जुनने कॅप घातलेली असते, तर सायलीने डोक्यावरून ओंडी घेतलेली असते, आणि जे काही दोघांच संभाषण सुरू असतं त्याच्या व्हिडिओ बरोबर अर्जुन आपल्या मोबाईलमध्ये कैद करतो. का तर हा एक पुरावा म्हणून आपल्याला अश्विनला दाखवता येईल, यासाठी त्यांनी हे सगळं काही केलेलं असते. इकडे मात्र प्रिया ही तिची जी सीमा असते ना ती ओलांडते, कारण तिला आता ह्याचा पैसा दिसत असतो. कारण त्यांनी सांगितलेलं असतं की माझ्या आयुष्यात माझं असं जवळचं कोणी नाहीये. मग हिच्या हातात आता एक आयती संधी भेटते ना, म्हणूनच मग आता ही विचार करते की चला, आपल्याकडे एवढी आयती संधी चालून आलेली आहे तर आपण या सगळ्या गोष्टी का सोडायच्या, आणि म्हणूनच तिने आता त्याला चांगलंच अडकवलेलं असतं. त्यातच आता तोही तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक करतोय म्हटल्यावर तोही आता तिला म्हणतो की चल, तू कुठे राहतेस, मी तुला सोडायला येतो. पण आता तिला माहिती की ती सुभेदारांच्या घरात राहते, पण ह्याला कसं ती घेऊन जाणार, आणि म्हणूनच ना ती आता मुद्दामून त्याला फक्त बोलते की तू मला ना घराच्या नाक्यापर्यंत सोड, पुढे मी जाईन, एवढ्यात तरी घरी मी तुझ्याबद्दल काही सांगू शकत नाही ना, असं काहीच खोटनाटक ती त्याला बोलते. मग काय ती तिची गाडी तिथेच बाजूला ठेवते, कारण आता त्याला दाखवायचं असतं की ही गरीब आहे ना. मग ती त्याच्यासोबतच त्याच्याच गाडीने जाते, आणि त्याच्या गाडीने ती जेव्हा जाते ना हा आता ती लोक एका नाक्यावर, म्हणजे सुभेदारांच्या घराच्या आधी एक टर्न लागतो, तिथेच ती उतरते, आणि त्यानंतर ती आता घरी जाते. घरी आता त्याच तंदरीत गेलेली असते. गळ्यात मंगळसूत्र तर नसतं, कारण तिला आता सोडायला नाक्यापर्यंत तो आलेला असतो, आणि नंतर एवढा मोठा पैसेवाला आपल्याला मिळालाय या खुशीत ती जाते. गळ्यातलं मंगळसूत्रसुद्धा ते विसरते. रूममध्ये जाते तर अश्विन ऑलरेडी आलेला असतो. अश्विन तिच्या गळ्यात मंगळसूत्र पाहतो तर ते नसतं. त्याबरोबर आता अश्विन तिला ज्या विचारतो, अश्विन तिला म्हणतो की काय तुझ्या गळ्यात मंगळसूत्र कुठे, कारण ऑलरेडी अश्विनला तिच्यावर संशय आलेला होता. अश्विनला डाऊट येत होता की हिच काहीतरी सुरू आहे, ही एकदम विचित्र वागते. याच्या वागण्यात जो काही बदल झालेला होता तो ओळखत होता, म्हणूनच तो तिला विचारतो की जरा मला सांग की तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कुठे. त्यावरती आपल्या गळ्यातल्या मंगळसूत्राला हात लावते, पण गळ्यात तिच्या मंगळसूत्र नसतं. तेव्हा आता तिला कळत नसतं की काय बोलावं, पण ती आता म्हणते की नंतर तिच्या लक्षात येतं की माझं मंगळसूत्र ना अरे वाढवलं होतं, ते थोड पडलं होतं, आणि म्हणूनच मग मी बॅगेत ठेवलं. काढून
असं खोट कारण ती आता सांगू लागते, पण अश्विनला ते खोट कारण पटत नसतं. कारण आहे ना, तो तिच्या सगळ्या ज्या काही चाली आहे त्या तो बघतो. म्हणजे ती ज्या पद्धतीने आता त्याच्यासोबत वागत होती, त्याच्यासोबत बोलत होती कालपासून, ते सगळे हावभाव तो ओळखत होता. म्हणजे एखाद्या व्यक्ती घाबरल्यावर कसं रिएक्ट होतं, तशी ती रिएक्ट होत होती. आणि ह्या सगळ्यामुळे अश्विनला खूप जास्त दाट संशय येत होता. तो तिला मुद्दामून विचारत होता, खरंच ते मंगळसूत्र तुटला आहे का? मग ते दाखव म्हणून ती आता टाळाटाळ करत होती. मग त्याच वेळेला आता तिला नेमकाना खालून कल्पनाचा आवाज येतो. कल्पनाने तिला कामासाठी म्हणून किचनमध्ये बोलावून घेतलेलं असतं. मग कल्पनाचा प्लॅनिंग म्हणजे सायली सोबतच असतो म्हणून तिला कामाला झुंपायचं हे ठरलेलं असतं. म्हणूनच मुद्दामहून कल्पना ही जी आहे ती प्रियाला बोलवून घेते आणि प्रियाला घर कामाला झुंपते. म्हणजेच आजच जेवण तुला बनवायचं आहे. सायलीच्या पायाला थोडा त्रास होतोय म्हणून सायली किचनमध्ये उभी राहू शकत नाही, असं काही साथ तिने सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रियाला आता घरातली काम जेवणाची वगैरे करावीच लागणार असतात. तिच्याकडे दुसरा ऑप्शन नसतो. त्यामुळे आता प्रिया म्हणत असते की बरं ठीक आहे, मी करते, चालेल, काय करायचं आहे तेवढं फक्त मला सांगा, तसं मी करते, असंही ती आता सांगू लागते. मग काय प्रियाला सांगितलेलं असतं की किचनमध्ये जी काही भाजी बनवायची आहे ती नीट निवडून ठेवलेली आहे. विमलने ती फोडणीला घाल, डाळ भात कर, चपात्या कर, सगळ्यांसाठी हे सगळं काही कल्पना तिला म्हणत असते. मग ती कल्पनाला म्हणते की ठीक आहे, पण आता तिला मेन म्हणजे काय तर अश्विनच्या तावडीतून तर तिची सुटका झालेली असते ना. आता घाईघाईने कल्पनाने हाक मारलेली असते आणि अश्विनच्या तावडीतून सटकायचं असतं. यासाठी ना ती लगेचच उतरते खाली, का तर अश्विनच्याही प्रश्नांना उत्तर द्यायला भाग नको पडायला. आणि या सगळ्यासाठी पण या सगळ्या चक्करमध्ये ना तिने आता तिचा मोबाईल जो आहे ना तो मोबाईल ती तिच्या रूममध्येच विसरलेली असते. दुसरीकडे आता सायलीने कल्पनासोबत हे प्लॅनिंग केलेलं असतं की तुम्ही मुद्दामून प्रियाला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवा, कामाम लावा. तोपर्यंत अश्विन भाऊचीकडे आमचं थोडं काम आहे आणि हे आधीच सायलीने आणि अर्जुनने सांगून ठेवलेलं असतं. म्हणूनच कल्पनाने आता चांगलंच प्रियाला कामाला जुंपलेलं असतं. तोपर्यंत अश्विनच्या समोर तो व्हिडिओ आणायचा, अश्विन समोर हे सत्य आणायचं, असं सायली आणि अर्जुनने ठरवलेलं होतं. कारण त्यांना आज प्रियाचा एकदम भारी असा व्हिडिओ भेटलेला केला होता, जो की आता त्यांच्या फायद्याचा ठरणार होता. अश्विनला सुद्धा त्याचे डोळे उघडण्यासाठी अश्विन जे काही आहे ते डोळे बंद करून तिच्यावर विश्वास ठेवतो. त्याची आज खऱ्या अर्थाने योग्य वेळ येणार होती आणि त्याचसाठी तो हे सगळं काही करत होता. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं सायली अर्जुन एकदम प्लॅनिंग करून ना बरोबर या प्रियाला अडकवणार असतात. कारण आहे ना, त्यांना आता बरोबर माहिती होतं की या अश्विन समोर कसं सत्य आणायचं ते, आणि त्यासाठीच यांची एक विविध रचना होती आणि तीच रचना ते आता अंमलात आणत होते. अश्विनच्या डोक्यात सतत तेच फिरत होतं की प्रियाचं नेम काय सुरू आहे. म्हणजे ना त्याला नुसता जीव असा वर खाली होत होता. आणि तेवढ्यातच ना आता इथे त्या फोनवर म्हणजेच प्रियाच्या फोनवर एक कॉल आलेला असतो. प्रियाने फोन वरतीच विसरलेली असते आणि प्रियाच्या फोनवर कॉल आल्यावर त्या अधिराजचा कॉल असतो. अधिराज अगदीच तिच्याशी प्रेमाने बोलत असतो की डार्लिंग, कुठे आहेस, काय आहेस, तुझे आई बाबा कसे आहे, तू कधी बोलणार आहेस आई बाबांबरोबर आपल्या प्रेमाबद्दल हे सगळं काही. आता तो तिच्याशी बोलत असतो आणि हे सगळं बोलणं नेमकं अश्विननी ऐकलेलं असतं. अश्विनला आता धक्का बसतो. अश्विनच्या पायाखालची जमीन सरकते. अश्विनने इथून एकही शब्द काढलेला नसतो, पण त्याच्या कानावर अनेक शब्द पडलेले असतात आणि उसका त्रास मात्र आता खूपच जास्त त्याला होऊ लागतो. तेवढ्यातच आता सायली आणि अर्जुन तिथे येतात. खरं तर आता जाब विचारण्यासाठी तो खाली जात असतो. तच आता सायली अर्जुनने अडवलेलं असतं. सायली अर्जुन जेव्हा आता
अडवतात ना तेव्हा मात्र आता अश्विन म्हणत असतो की तुमचं काय आहे, माझा आधीच खूप जास्त डोक फिरले, मला जे काही आहे ना ते बोलून घेऊ दे. पण सायली, अर्जुन आता त्याला थांबवतात आणि अश्विन भाऊची कोणतीही घाई करू नका, जरा शांत रहा, शांतपणाने. आपण आधी सगळे निर्णय घेऊया, आम्हाला कळते तुम्हाला कसला राग आलेला आहे. त्यावर अश्विन म्हणतो की तुम्हाला काय माहिती. त्यावर सायली म्हणते की प्रियाची ही सवय आताचीच नाही अश्विन भाऊजी, ही पूर्वीपासूनची सवय आहे, हे तुम्हाला आता कळत्य. आणि मग सायलीला अश्विन म्हणतो की म्हणजे मला काही कळलं नाही. त्यावर सायली अश्विनला सांगते की प्रियाचे या आधी सुद्धा लग्नाच्या आधी म्हणजे जेव्हा आश्रमात राहायची तेव्हा सुद्धा 5-6 अखेर होतेच, आणि आता लग्नानंतर हे जे दिसतंय ना ते खूप जास्त भयंकर आहे. तुम्हाला कळले का काही? तुम्हाला नाही कळलं असेल तर थांबा 1 मिनिट. आणि मग ती अर्जुनला व्हिडिओ दाखवायला सांगते. अर्जुन आता मोबाईलमधला तो व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये आताली जी आहे. तो व्हिडिओ जेव्हा ऑन करते तेव्हा मात्र अश्विन त्याच्या चेहऱ्यावरचे रंगच उडालेले असतात. जेव्हा तो हा व्हिडिओ बघतो ना तेव्हा त्याला आता काही सुधरत नसतं, काही सुजत नसतं. डोळ्यांसमोर फक्त अंधार येत असतो, कारण या मुलीवर त्याने मनापासून प्रेम केलेलं होतं ना, आज तीच मुलगी त्याला खूप जास्त फसवत होती. आणि हे सगळं बघून ना खूपच मोठा धक्का त्याला बसत होता. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आता समजतात तेव्हा मात्र आता अश्विन एकदमच धक्क्यात जातो, जसं की पहिल्यांदा जेव्हा त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला सोडलेलं होतं आणि तेव्हा त्याला जो काही शॉक बसलेला होता ना, अगदी तसाच त्रास आता होत असतो. आणि जेव्हा हा सगळा त्रास होतो ना तेव्हा मात्र आता सायली जी आहे ती मात्र अश्विनला सावरत असते. भाऊजी, स्वतःला त्रास करून घेऊ नका, मला कळतं तुम्हाला खूप जास्त त्रास होतोय, पण सावरा, असं बोलून ती त्याला शांत करत असते. आणि त्याला सांगते की अश्विन भाऊजी, तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही एकदा स्वतः अनुभव घ्या ना, प्रियाच वागणं स्वतःहून जवळून पहा. मग आता सायलीनेच अर्जुन अश्विनला सांगितलेलं असतं की तुम्ही एकदा तिला बाहेर घेऊन जा, म्हणजे तुम्हाला खरं खोट काय आहे ते समजेल. तिच्यासोबत वेळ घालवा, ती तुमच्याशी कसं वागते ते बघा, असंही आता तिने सांगितलेलं असत. तर दुसरीकडे अस्मिता जी आहे तिला आता जे पैसे भेटलेले असतात सचिनकडे, म्हणूनच तिला आता त्या सगळ्याची पडताळणी करायची असते. आणि त्यासाठी ती आता म्हणत असते, तिने आपल्या सासू-सासऱ्यांना कॉल केलेला असतो आणि त्यांना विचारलेलं असतं की जरा मला सांगा की तुम्ही सचिनला पैसे दिले आहे का. त्यावरती सांगतात की नाही, सचिन तर आलाच नाहीये इथे, आम्ही आमच्या नातवंडाच तोंडही बघितलं नाहीये, तर त्याला पैसे देण्याचं काय आलं. आणि आमची हालत सध्या खराब चालू आहे हे सुद्धा आता कळलेलं असतं. मग आता अस्मिताच्या हे लक्षात येतं की सचिनजी नक्कीच हे पैसे दुसरून कुठून तरी आणले आहे, पण हे कुठून आणले या काही गोष्टींना कळप नसतात. आणि त्यामुळेच आता थोडं टेन्शन सारखं झालेलं असतं, समजत नसतं की काय करावं ते. पण इकडे आता अस्मिताला धीर द्यायला सायली येते. अस्मिता खूप जास्त टेन्शनमध्ये येते. सायली तिला कॉफी द्यायला आलेली असते. त्याच वेळेला ती तिला विचारते की काय झालं आहे अस्मिता ताई. त्यावेळेला अस्मिता जो काही प्रकार घडला आहे, सचिनकडे जे पैसे तिने भेटलेले आहे त्याबद्दल सांगते. आणि हे बघून आहे ना खूप मोठा धक्का जो आहे. हे सगळं ऐकून सायलीला बसतो. पण सायली आता अस्मिताला धीर धरते आणि अस्मिताला सांगत असते की बघा अस्मिता ताई, कोणताही निर्णय आताहीपणे आणून घेऊ नका. आता जर तुम्ही भांडायला जाल तर तुमच्या हाती काही लागणार नाही. त्यापेक्षा थोडं शांत रहा, शांतपणाने निर्णय घ्या. आणि जर तुम्ही शांतपणाने या सगळ्याची पडताळणी केली ना तरच तुम्हाला याच उत्तर भेटेल. आणि जर घाई करायला गेलात ना तर तुमच्या हाती काहीच लागणार नाही. हे देखील आता इथे असणाऱ्या सायलीने सांगितलेलं असतं. सायली ज्या पद्धतीने अस्मिताला समजवते त्यामुळे आता अस्मिता जी आहे ती मात्र व्यवस्थित सगळं काही समजून गेलेली असते.
आणि ह्या जेव्हा गोष्टी तिला कळतात ना तेव्हा मात्र आता ती म्हणू लागते की सायली तू बोलतेस ते बरोबर आहे, ऐन वेळेला ना मला जेव्हा गरज असते तेव्हा तू प्रत्येक वेळेला माझी साथ द्यायला येतेस, आताही तू तसंच केलंस. मग आता सायलीनेच अस्मिताला सांगितलेलं असतं की सचिन समोर काही रिएक्ट होऊ नको, जर ती रिएक्ट झाली तर सचिन जो आहे तो सावध होणार आणि चुका करणं टाळणार. त्याला आता त्याच्या चुकांमध्ये अडकवायचं हे सुद्धा आता सायलीने व्यवस्थितपणे अस्मिताला सांगितलेलं असतं. त्यामुळे आता अस्मिताच्या डोक्यात सुद्धा प्लॅनिंग सुरू असतं की सचिनला कसं अडकवायचं, सचिनकडून सत्य बदवून घ्यायचं. याचमुळे आता सचिन जरी आला तरी सचिनला त्या पैशांबद्दल न विचारता आता त्या पैशांचा जो बंदोबस्त आहे तो कुठे केलाय त्यांनी हे विचारायचं, कारण आता ते पैसे तर ते आहे ते महिपच्या वकिलाला तो लावणार असतो. कारण का एखादा चांगला वकील त्याला शोधायचा आहे महिपला सोडवण्यासाठी, आणि त्यासाठी त्याला अजून पैसे मिळणार आहेत. थोडे पैसे का घातले नाही म्हणून काही फरक पडत नाहीये, म्हणूनच त्याने आता ते थोडे पैसे त्या वकिलामध्ये इन्व्हेस्ट केलेले असतात. पण अस्मिता जेव्हा त्याला पैशांबद्दल विचारते तेव्हा तो सांगतो की माझ्या कामात चालू आहे असं काहीच खोट कारण तो आता देऊ लागतो. आणि त्यामुळेच अस्मिताचा संशय जो आहे तो अजूनच वाढतो आणि अस्मिताच्या लक्षात येतं की हे सगळं काही नाटक जे आहे ते कंटिन्यू ह्याच चालू आहे आणि कुठेतरी थांबायला व असाच विचार मात्र आता अस्मिता करत असते. अस्मिताला त्रास होत असतो, पण अस्मिता आता मनावर दगड ठेवते, कारण तिला माहिती की जर आता आपण आरडाओरडा केला तर आपल्या हाती काही लागणार नाही. दुसरीकडे आता अश्विन जो आहे तो आता लगेचच प्रेमानेच आता प्रियाशी बोलत असतो. प्रियाला सांगत असतो की आपण जरा बाहेर जाऊया का, हल्ली आपण दोघेही जण कुठे बाहेर गेलेलो नाहीये, एकांतात वेळ घालवला नाहीये. पण प्रिया ह्याला नकार देत असते, कारण रियाला आता त्या अधिराज सोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा असतो ना, त्यासाठी तिला आता पैसे भेटणार असतात. मग आता महिप जो आहे तो म्हणत असतो की काय कसं चाललंय सगळं काही. मग आता महिप म्हणतो की सचिन तू एकदम भारी काम करतोयस बघ, आपल्याला आवडलं तुझं काम, तुझे काम करण्याची पद्धतच एकदम भारी आहे. मग आता साक्षीही म्हणत असते की अण्णा मी सुद्धा सचिनचं हे रूप पहिल्यांदाच बघितलंय, सचिनने जे काही काम केलंय ना ते एकदम भारीच आहे, हे तर काम मलाही जमलं नसतं असंही आता म्हटलं जातं. मग इकडे सचिन आणि त्याचसोबत साक्षी एकाच गाडीमध्ये बसून इकडे मात्र महिप सोबत बोलत असतात. आता मात्र अश्विन तिच्या मागे लागलेला असतो. अश्विन तिच्या मागे लागतोय ही गोष्ट आता कुठेतरी तिला खात होती आणि मग आता तो विचार करतो की चला आताही तर अशी टाळाटाळ करते, याचा अर्थ नक्कीच काहीतरी दुसरा. पण आता अश्विन एवढा जबरदस्ती करतोय, एवढा फोर्स करतोय म्हटल्यावर दुसरा काही ऑप्शन जो काही आहे तो आता उरलेला नसतो. आणि त्यामुळेच ना आता इकडे अश्विनला प्रिया होकार देते आणि मग त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये जायचं ठरत. आता अश्विन आणि प्रिया हे दोघेही जण एका रेस्टॉरंटमध्ये गेलेले असतात आणि जेव्हा ते दोघेही जण एका रेस्टॉरंटमध्ये जातात ना तेव्हा मात्र आता तिथे तिचा जो बॉयफ्रेंड असतो, जो पहिला बॉयफ्रेंड असतो, त्याने तिला बघितलेलं होतं आणि ती तो विचार करतो की हिने मला खूप जास्त फसवलं, माझे पैसे लुटले आणि त्यानंतर ही कुठेच मला दिसली नव्हती आणि आता ही मला इथे दिसते, आता तर हिला मी सोडणार नाही. आणि सोबतच ना त्याला श्रीचा आधीच फोन आलेला असतो की प्रियाच जे लखड आहे ते आपल्याला समोर आणायच. आणि त्यात आता त्याला समोर जे दृश्य दिसत असत की एका दुसऱ्या मुलासोबत आहे आणि ह्याला सुद्धा खसवत असेल असं काहीच वाटत असतं. आणि चिपा दोघंही जण बसलेले असतात, अश्विन आणि प्रिया हातात हात घालून. तेवढ्यातच ना आता तिथे मुलगा येतो आणि सोबत श्री सुद्धा येतो. आता त्यांना हे सगळं प्रकरण अश्विन समोर लाईव्ह आणायचं असतं आणि त्यामुळेच आता त्यांनी तिथे येऊन हंगामा घालायचं ठरवलेलं असतं.
आता तिथे जेव्हा ते दोघेही जण येतात ना तेव्हा मात्र आता आधीच लांबून एकाने दगड मारलेला असतो प्रियाच्या डोक्यात, कारण प्रियाने ना आतापर्यंत इतक्या मुलांना फसवलं आहे ना की ज्याची लिमिट जी आहे ती अगदीच क्रॉस होती, आणि त्यामुळेच आता त्या लोकांना राग जो आहे तो एकदम बेभान होता, आणि तो राग जो काही आहे तो त्यांना काढायचा होता, आणि त्यामुळेच आता ते इतके असे भयानक चिडलेले होते. आणि जेव्हा ते इतके चिडतात ना तेव्हा मात्र आता त्यांनी प्रियाच्या डोक्यावर जोरात दगडही फेकून मारलेला असतो. अश्विन म्हणतो की तुम्ही कोण आहात? त्याच वेळेला अश्विनला ते म्हणतात की आम्हाला विचारताय का तुम्ही कोण आहात? हिलाच विचारा ना, हिला आमची खरी ओळख माहिती आहे, विचारा एकदा हिला आमची खरी ओळख काय आहे ते. त्याबरोबर आता ती थोडी लाजत असते. मी तुम्हाला ओळखतच नाही असे म्हणते, आणि मग श्री म्हणतो तू ओळखत नाही, थांब तुला आता खोटो दाखवतो. आणि मग सांडीच्या मोबाईलमध्ये यांचे एकत्र काही फोटोज असतात, त्यासोबत त्या दुसऱ्या मुलाच्या याच्यामध्ये सुद्धा ह्या दोघांचे काही फोटोज असतात. ते फोटोज सगळे आता अश्विन समोर येतात, आणि अश्विन समोर जेव्हा ही लोक फोटो दाखवतात ना तेव्हा अश्विनला मात्र खूप मोठा धक्का बसतो. अश्विनच्या पायाखालची जमीन सरकते. काल ते फोनवरच बोलणं, आणि आज हे प्रियाचे पहिल्याचे बॉयफ्रेंड, त्या सगळ्यांसोबतचे फोटो, म्हणजे प्रिया ही काय आहे, आणि त्यासोबत या सगळ्यांनी ना जे काही प्रियाचं नाटक आहे, प्रियाच जे काही अखेर आहे याबद्दल सांगितलेलं असतं की ही पैशांसाठी वापर करून घेते, हिच्या बाकी दुसरा हेतू काहीच नाही, हिला फक्त पैसे लुटायचे असतात, आणि यासाठी ती एवढ्या मोठ्या थराला गेलेली आहे असं देखील आता सांगण्यात येतं. एवढं जेव्हा सगळं सांगण्यात येत ना तेव्हा मात्र आताडी सुद्धा तिथे आलेला असतो, आणि श्रीने सुद्धा नवीन नवीन करामती ज्या आहे त्या आता सांगितलेल्या असतात. आणि हे सगळं ऐकून ना खूप मोठा धक्का जो काही आहे तो आता बसलेला असतो अश्विनला. पण अश्विन आता ह्या सगळ्या टेन्शनमध्ये असतो. सायली अर्जुनला माहिती असतं की हे सगळं प्रकरण एवढ्यापर्यंत पोहोचणार आहे, आणि त्यामुळेच ना आता ते थोडेसे स्टेबल असतात, आणि ते सुद्धा आता विचार करत असतात. पण दुसरीकडे मात्र आता अश्विनला या सगळ्याबद्दल जेव्हा कळतं तेव्हा त्याला आता काय करू आणि काय नको हे समजत नसतं. तिथेच तो आता प्रियाच्या एक जोरात कानाखाली वाजून देतो. हेही बघत नाही की त्या माणसांनी प्रियाला मारलेलं आहे, तर प्रियाला आधाराची गरज आहे. काय या बाईला आधार देणार, कारण ऑलरेडी जो काही आधार होता तोच अश्विनीचा पूर्ण रिकामी झालेला होता, आणि त्यामुळेच ना आता हे सगळं नको नकोस त्याला झालेलं होतं, आणि त्यामुळेच कंटाळून शेवटी त्याने तिचं थोबाड खोडलेलं असतं. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.